तर गाईज आम्ही मधमाशांचा पोळ काढायला चाललोय. ते शिकारी कुत्रे येतात बघा आमच्या मागून. आम्ही मध काढायला चाललोय दादा, मी आणि राजू. पर इसको खोलना पड़ेगा, मेरा मुंडी अटका है बीच में. हाँ अच्छा. इथं कुठं दिसलं तुला? हा हे देखो दात लागतं ना कुत्रे. पट्टा घालता येते. इथनं काहीतरी उडी मारून गेलं खाली. जर नाही आम्ही बघून गेलो इथनं. इथं वरती आहे, इकडं जांभळीवर आहे वरच्या साईड. जास्त म्हणजे त्या दिवशी रात्री फिरत होतो, इथनं काहीतरी उडी मारून गेलं खाली. काय त्याला दिसलं काय होतं काय माहिती. तिकडे गावलं पाहिजे मग मजा येते. त्याला जांभळं बघ किती आले. आम्ही किती खाल्लीत कधी आल्यापासून. जांभळं करून तर 2-3 दिवस तेच चालले. कुठला इथे नाही आलं. आम्ही पुढे नाही चालू इकडं, तिथनंच वर गेलो. मी बघितलं. हा ते वरती मी सकाळीच बघितलोय. मी तुला दाखवतो. अशा रिअल काढतो तसं. तुला नाही बोलवलं रे, त्याला बोलवलं. बरोबर. अशा प्रकारे तिथं वरती मधमाशांचा पोळा आहे तो बघा. तिकडे वर दिसणार नाही याच्यात. कशावर असतं काकडे. झाड तसंही सोपं चढायला, पण हे फुसक्या फांद्या असतात नाही का. पण फांदे असतात काय तिथं जाणार ना आपण, ते आपल्याला येणार आहे. जातोस तू? हा जा की बघ. खालनवर जाऊन देणार नाही तिकडे नाही घालणार. बांबूची शोधाशोध. एक बांबू पण भेटलाय. हा त्याला सगळं बांधणार धूर करायला. ते काय तिथे तोडा गेलं की आपल्या तोंडापाशी येणार आहे. मी ही पिशवी म्हणत होतो तोंडात घालायची हाजी, पण ती पिशवीच फाटते सगळी. हे पूर्ण जॅकेट पूर्ण हे होतं माहिती का, जॅकेटने कवर होतं हाता विताला. तयारी करतो आम्ही आणि मग बघतो काय ते.
तिला कागद बिगद आणलं उचलून जरासा पेट वस्तूवर कुत्रा आहे बघ, काळा कुत्रा तिकडे आहे. येतेच ना. ताजे व्हिडिओ काढशील ना खाल्ला, मी पण वर जातोय. तर काय मी जातोय वरती मऊ काढायला. आता वरती जाऊन पेटोय ना मी. पांढरेच कपडे कपडे म्हणलं माझी पांढरीच आहेत. Here the target. खाली पडलं ना पेटलेलं की विजा. हे पाहिजे काय? थांब. की वर पळायला लागले. पळायला कसं ते धूर होणार आहे त्या साईडला. मी गावणार इकडे एकटा आणि याला पोडा लावायला लागतं. दादा कोणता गेलास ना खाली त्याच्यानं झाल्या त्याला तर मी उदास केलेली आहे. त्याच्यात असेल दिसणार नाही उजेडा कसं वाटतं. प्लस मायनस काय आहे की नाही त्याच्यात. तर राजूचं जॅकेट घेतलं आम्ही. मी तर फुल पॅक झालेलं आहे. तर दादा पॅकिंग करते पूर्ण. हे झाडावरचं काठ्यामुळे ते तोंडाला तावतं जास्त, त्यामुळे फुल पॅकिंग करावी लागते. आता वर झाडावर लावणी डान्स होणार आहे. अशा प्रकारे गोप्रो लांब करून व्हिडिओ काढावे लागेल. मस्ती चावली की हागायलाच होणार आहे. मला पण झालं हागायला. गॉगल नाही नाही मोबाईलची चेन लावली का नाही.
मोबाईल खाली द्यायचा बाप्पा. तर ही गोणी पेटवायची तिथं ज्ञान. आणि कुठे गेला हा बघा, इथे वरती समोर आहे मधमाशीचा पोळा. काय गरज नाही लुंगीची. हां इथेच ठेव. पॅकच ठेव. मी इकडे राहू. तर मला अजून थोडं वर जायचंय. नाही, पहिले ठेव कुठेतरी त्याच्या जवळपास. कसं ठेवते बघ, कसं ठेवशील. अशा प्रकारे आम्ही दोघं पण वर आले. थांबून दाखवतो तुम्हाला मधमाशीचा पोळा एकदम क्लोज कॉलमध्ये. बघा क्लोज कॉल. अशा प्रकारे मधमाशांचा पोळा हलायला लागलाय आता. अशा उठल्या की वर पळायला लागले. वर पळाल्या नाही अजून पळायले तशा. जो धूर होणार आहे त्या साईडला लावणार आहे, इकडे एकटाच. दादा पेट उलटा गेला असेल ना खाली. पेटना झाले आता, लायटरने उदास केलेली आहे. पेटत असेल, दिसणार नाही उजेडात असं वाटतंय. कागद तर पेटला पाहिजे. प्लस मायनस काय आहे की नाही त्याच्यात? नाही. हा बघ पेटला ना. नाही, शांत आहे अजून. काय सांगता? बघा कुठं आणलं? लायटरच पेटना. कुठनं तरी आणलेलं त्याला. काय आहे बरं? पेटलं ना. पेटलाय पेटलाय पेटलंय. अशा प्रकारे गोणी पेटली आहे. त्या दादा थोडा दाखवलेला गप्पा. ते का काय घालं. अशा प्रकारे उठल्यात माशा. माशाने माशा आता माझी मारणार आहेत कचाकच. नाही अजून मी फुल पॅकिंग केलं मी तर. गोणी पण पेटली. काय घालं. धुरो येणं झालाय ना. धुर होत नाही. आग पडली रे खाली राजू. हा अशा प्रकारे माशा पळाल्यात. पण आहे इथंच मधमाशांचा पोळ्यात. कोयत्याने एका वारमध्ये 2 तुकडे केलेत. पोळा आलाय आमच्या जवळ. हा बघा, यो आला पोळा माझ्या हातात. हे आता दुसरं मूग काढायला अरे कामाला येईल. एक पण मासे चावली नाही तशा. आता जाळलं पण नाही. हे बघा मधमाशीचा पोळा. बघा बघा, हे बघा फुल सेफ्टी के साथ. होतं ते तोंडावर माझ्या. बघितलं ना, वरती कांदा भरलेला आहे त्याच्यात थोडा. हा आहे ना. डोळ्यात घालायचे मग तुम्हाला. तर आम्ही दोघं खाली उतरेन. क्लोज वरनं दाखवलं तुम्हाला कसं काढायचं असतं मऊ. जास्त नाही अजून भरलं नाही ना फुलं पण. तर मास्क्या येत आहेत जवळजवळ. तर दादा त्यांचं स्वहा करतोय, काढून टाकतो. एक काढलेलं आहे, अजून एक बाकी आहे. आणि लायटर पेटना झाले. लायटर बसवता कुठं तरी म्हणून. पकडू का अजून? तिथं येऊ दे मला. आता तुझ्या मोबाईलमध्ये काढ.
हा ना घेतलं होतं ते. मोड मध्ये भरली नाही एवढी नाही त्याच्यात मग ही सगळी अंडी आहेत त्यांची भरलेली वाईड अँगल. त्या प्रकारे कोयत्याने रप्पा गप्पा या रप्पा रप्पा काट दिया जाएगा. इसको नीचे से पकड़ेंगे हम. नाही पकडले तेच तुटत चालले. राजू घ्या हे वरचं उचल ते काय तोंडात टाक सगळं. हा टाक ते अख्खं तोंडात गेलं का खाली थोडस दादा उतरला आता मी पण उतरतो उडी. ये इकडूनच वरती जायचं. गोणी गोणी आणायला लागेल तर बांबू नको. बंद केलास ना तुझा. पॉज केले पॉज. बघत का माझ्या ह्याच्यात कंटिन्यू कर ना. पॉज केले मी चालू आहे. दाखव जवळ राजूची व्हिडिओ बाकी आहे. बघा मध मोड मध्ये एवढी अजून भरली नाही एवढी पण आहे त्याच्यात मध. ही सगळी अंडी आहेत त्यांची भरलेली. वाईड अँगल. अशा प्रकारे कोयत्याने गप्पा गपवार या रप्पा रप्पा काट दिया जाएगा. इसको नीचे से पकड़ेंगे हम. सोडू नकोस. नाही पकडले बघ तेच तुटत चालले. हे काढून खा राजू घे हे वरचं उचल ते काय तोंडात टाक सगळं. हा टाक ते अख्खं तोंडात गेलो का. आता माझ्या वरचा व्यवस्थित मधवालच ह्याच्यात काहीच नाही. खायचं नाही तर सुकं खाणं पण नाही. आधा मेरे को भी खिला भैया. देखो आधा इसने खा लिया. खायची असली ना थोडस ना काय करू माहिती आहे का संध्याकाळी आहे ना पण जायला ते तिकडं हे जाऊ नको जायला. थोडस दे. हा हा हो माशा चिपकून राहिल्यात बघा याच्यात. त्याच्यात हा त्याच्या आले असतील ना धुराव पक्का बघ. ते चिपकूनच राहिले. खातो तू खायचं नंतर झोकला. दिलेली ना छोटीशी बॉटली. अशा प्रकारे एक मध काढून आम्ही चाललोय दुसऱ्या मग काढायला. आणि करवंद पिकलेत बघा. ही बघा त्या दिवशी खूप करवंद खाल्ले आम्ही. अशा प्रकारे करवंद खाऊ आपण. भांडामध्ये असतं ना एक आहे आमच्याला विचार आमच्या मागचे व्हिडिओ असतील ना हात घालून काढायचं. टाकलं यूट्यूबला मागचा व्हिडिओ पण. गोड आहेत भारी एकदम. किंमत डोळ्यात घालायची असते. सगळ्यात भारी मध पौष्टिक डोळ्यात घातलं तर गोड आहेत ओरिजिनल ना. गोड आहेत भारी. चला दुसऱ्या मग काढायचं. लाईटर आधीच गाण मारतो चांगली. गावाला फिरतोय बघा कसा आहे बघा. पुढच्या ना चले राजू. अशा प्रकारे इथून अजून वर 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 जायचं तिथं. एवढंच असेल त्याच्यापेक्षा बारकं वाटतं मला तिथं. अजून वर जायचं खूप वर जायचं. आता मी इथं वरती आले. इथं जांभळं काढलेली. या जांभळीत काढलेले एकदा
दादा बघतोय आहे का त्याच्यात. आणि आम्ही इथेच काल जांभळं काढत होतो. राजूची व्हिडिओ ती बघितली असेल तुम्ही. राजूला झाडावर चढता येत नव्हतं. ते लोक तिकडे बघतायत काय दिसतंय का. इथून याल यावंच लागेल. अशा पकडाडी हे सब डालना पडेगा. मला कुत्रे चिपकलेत चाले. हा मी सरळ हे सगळं बंदच करून घेतलं सरळ असं. आणि बोट डायरेक्ट त्याच्या कशात. तिकडे वर एकदम इकडून वाट नाही, इकडूनच वर चढायला आहे. वर्ण बघ वर्ण तिथे आहे काहीतरी. बस मोबाईलने हार मानली, तूच जा वरती. मोबाईल मध्ये पण नाही दिसत. तर आम्ही एकच काढून चाललोय घरी. प्लॅन कॅन्सल झाला आमचा. बाकी उद्या काढणार. आम्हाला हागाय झाली जोरात. टाकणार नाही त्यात काय लाजायचं. का राजूला पण हागाय झाले पण तो सांगत नाही, लाजतोय. गपचूप जाणार. तो गपचूप जाणार आहे. डबा नेणार की माहित नाही. त्याला बाथरूमला जाणे कपड्याने. इकडे नाही काय पूर्ण बघितलं आतनं. पूर्ण शोधून आला मी. श्रेया बोलते ना. आल्यापासून मला बाईकवर बसायचे घेऊन चलेले. मला टाइम जायचं नाही घेऊन. कुठं जाऊ माते मोकळं होण्याचं जायचं. बाकीचं उद्या बघितलं जाईल. चायसाठी आमंत्रण आलंय दादाला. नाही इकडं पालखी बरोबर जाताना बघितलेलं हिरडेव. हा त्याला फोडलं बिडलं नाही म्हणलं. पूजेला निवे हे व्हायची बघा. मध भरून काढलेली नाही. एकच भेटलंय आम्हाला. राजूने आज पहिल्यांदा बघितलं मध कशी काढतं. त्याने खाली पहिल्यांदा इकडं नाही बघितलं आम्ही. इकडं बघितलं नाही वरती. प्रोसिजर म्हणजे तोडतानाची पण ही प्रोसिजर काय तुला मेन प्रोसिजर. आम्ही येईपर्यंत पप्पांनी घोडी उतरवली खाली पूर्ण. झाला गुढीपाडवा. आता संध्याकाळी इथं कार्यक्रम आहे. तिथे स्टेज बांधतात अजून पण. आणि ही गाडी आली. गाडी निघाली. दादा मध घेऊन उभा आहे. हे बघा मंदिर. काय तुमच्या ह्याच्याकडे काय बोलतो प्रत्यक्षाच्या नवऱ्याकडे. ड्रोन मागाशी उडवलं त्यांच्याकडे. तुमच्या बाजूवाल्यांकडे वजन घेल का माहित नाही. वजन घेल थोडस एक बोट खायला काय. थांबा देवाला काढू द्या. कारण की अजून गोष्टी केली नाही. जाऊ नका. आयुर्वेदिक मध आहे. पाहिजे तुम्हाला. बघा झेंडा एकदम उंच आहे. सर्वात उंच. तुझं नाव काय रे. तन्मय. नाव विसरलं तुझं. तुझ्यात दम असला ना तर कोंबडीला पकडून दाखव. नाही बोलतोय बघा. घाबरतो. हे